कामुरनापुरती जय देव रत्नागिरी गौरे कुमरा चंदनाची वेदी कुमरम के जोरा हे देव धामुरा शोभतो बारा रंगलेने पूर्वे करणे गागरिया जय देव जय मंगलमूर्ति गर्जन मात्रे माने सोहे मात्रे मान कामुरनापुरती जय देव लंबोदर पीतांबर वर वंदना प्रहसोंडे वग्र तुंड श्रीनयना सहस्रमाता वनबाबे सुगना संगल्पी पावावी निर्वावी रक्षा प्रवर्ग जगना जय देव जय मंगलमूर्ति गर्जन मात्रे माने सोहे मात्रे मान कामुरनापुरती जय देव लवतो प्राण ब्रह्मांडी माला जय गंडे काला प्रेम प्रेमाला लावण्य सुंदर मस्तके माला केतुरंगे मंजे वाले देवरा जय देव शिवशंकरा हे स्वामी शंकरा आरती हो भागवती हो जय शंकरा जय देव कर्पूरगौरा देवालय विचारा आरंभे पार्वती सोमनाथ जमाला देवती देवता श्रीगंडने ऐसा शंकर शोभे उपादिल्ला जय देव शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो भागवती हो जय शंकरा जय देव देवी सत्य सागर मंथन केले रामाजी अद्भुते सापडले पेटो आश्रताने प्राचीन केले देवसंत नाम प्रसिद्ध झाले देव शिवशंकरा हे स्वामी शंकरा आरती हो भागवती हो जय शंकरा जय देव स्वातंत्र्य हो रघुंतर बंधाने पंचानन मोहन गौरवकारी चतुर्थी देवी जगाचे उच्चारी रघुपति रामदास अंतारी देव शिवशंकरा हे स्वामी शंकरा आरती हो भागवती हो जय शंकरा जय देव
नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते, मग सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव जिल्ह्यातले ते कोंड या ठिकाणी पोहोचलेलो आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथं समाज आज बसवण्यात आलेला आहे आणि इथं काही गावकरी आहेत आपल्या सोबत. त्यांनी इथं मोठ्या थाटामाटात जल्लोषमध्ये इथं साजरा करण्यात आलेला आहे. तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तर या इकडे चला तिकडे आपण जाऊया. तर काय नाव तुमचं? मी राहुल गोडके. आजचा जे तुम्ही जे इथं जल्लोष साजरा केला ते कशा पद्धतीने केला? सर्वप्रथम तर सर्व शिवभक्तांना माझा मानाचा जय शिवराय. आज 19 फेब्रुवारीचा औचित्य साधून आमच्या गावामध्ये एक शिवस्मारक करण्याचं एक गावकऱ्यांचं मोठं स्वप्न होतं, ते आज आमचं पूर्णत्वास गेलेलं आहे. त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये अतिशय आनंदमय आज जणू काही दिवाळी साजरी होते काही असं वाटत आहे. आणि ज्या अनुषंगाने आम्हाला महाराजांचा इतका अभिमान आहे, त्या अनुषंगाने आम्ही एवढं धाडस करून शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं. त्या अनुषंगाने आम्ही खूप आनंदी आहोत. आणि हे स्मारक करण्यामागचा हेतू एकच की समाजामध्ये आम्ही सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहोत आणि या अनुषंगाने समाजामध्ये अशीच सलोख्याची समतेची भावना नांदावी आणि असेच महाराजांचे विचार पुढे आमच्या पिढीने पेरत राहावे हीच आमची अपेक्षा आहे. काय नाव तुमचं? गोवर्धन भोसले. काय सांगसाल आजचं तुम्ही इथं जे जल्लोष साजरा केलेला आहे ते कशा पद्धतीने केलेलं? आमचं भूतो ना भविष्य असं होणारं आमच्या गावासाठी एक अलौकिक गोष्ट घडली की ऐतिहासिक म्हणायचं काम नाही. तिथं आमच्या गावासाठी नवल आहे ती महाराजांचं स्मारक म्हणजे आमच्या गावासाठी एक हे आहे, उत्साहाचं प्रतीक आहे. एवढं सांग, बाकी काय नाही. काय नाव तुमचं? अमोल भोसले. काय सांगसाल आजची तुम्ही इथं जे शिवाजी महाराजांचे पुतळा जे बसवलेला आहे ते कशा पद्धतीने? हे स्मारक आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून एकत्रित होऊन हे स्मारक बसवलेलं आहे. माननीय बाळराजेदादा आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्मारक आम्ही बसवलेलं आहे. आणि यामागचा हेतू असाच आहे की इथून पुढची जी पिढी आहे ते शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा जे काय त्यांचा इतिहास घडलेला आहे त्यांच्या पुढे समोर यावा, त्यांना माहिती असावं सगळा इतिहास. या अनुषंगाने हे स्मारक आम्ही बसवलेलं आहे गावामध्ये. तुम्ही सगळे समाज एकत्र येऊन बसवलेला आहे का कसं आहे? सगळ्या समाजाने एकत्रित येऊन हे स्मारक आम्ही या ठिकाणी बसवलेलं आहे. लोकांसाठी आव्हान काय असणार आहे? लोकांसाठी आव्हान हेच असणार आहे की आपण सर्वजण एकत्रित राहून अजून सर्व मोठं काय अजून पुढचं काम असेल तर एकत्रित राहून आपण पुढचं मोठं काम ते करू शकतो. असे काही गाव आहेत की जसे की मोठे मोठे गाव आहेत त्या ठिकाणी पण शिवाजी महाराजांचे स्मारक नाही आणि ह्या गावामध्ये छोटं गाव असताना इथं आहे, तर काय सांगता? छोटं मोठं असं काय नाही. ज्याच्यामध्ये जिद्द आहे, ज्या गावामध्ये तरुण पिढीमध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, ज्यांना शिवप्रेमी आहेत, जे लोक शिवप्रेमी आहेत, जे तरुण शिवप्रेमी आहेत, त्यांनी करू शकतात, कुठल्याही गावामध्ये बसवू शकतात स्मारक. काय नाव तुमचं? महादेव सोपान जाधव. काय सांगसाल आजचा जे इथं जल्लोष साजरा केलेला आहे ते कशा पद्धतीने केला? आज कसं आहे, मंदिर होतं पण त्याच्यात देवच नव्हता. आज आम्ही मंदिरात देवाची स्थापना केलो, त्याच्यामुळे आज आम्ही खूप आनंदित आहे. आनंद कसा वाटतोय तुम्हाला? आनंद अपर्यंत आनंद आहे मला. हो, पूर्ण मलाच नाही तर पूर्ण कोंड नगरीतल्या गावकऱ्यांना पूर्ण आनंद आहे. बघा, आपण इथं कोंड गावामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची इथं स्थापना केलेली होती. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत ते गावकरी होते. गावकऱ्यांना आपण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने इथं जल्लोष साजरा केलेला आहे आणि यांचा दिवाळीपेक्षा सहित मोठा आजचा दिवस यांचा आहे की हे जे दिवस जे आहे ते आज दिवाळीपेक्षा मोठा दिवस आहे आणि खूप आनंद इथं साजरा केलेला आहे. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. मला कसं वाटतं विषय नक्कीच कळवणार. काही वेगळे विषय खाली माझा स्क्रीन नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.